तर दुसरीकडे राणे बंधूंची बातमी आहे, आमचाच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार असं म्हटलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष असेल असं नितेश राणे म्हणाले। तर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केलाय। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी आहे। मी असेपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नसल्याचं नारायण राणेंनी स्पष्ट केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छाच आहे की भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष इथे बसला पाहिजे, राणे साहेबांच्याच विचाराचा अध्यक्ष बसला पाहिजे। कारण गेली 25 वर्ष ही राणे साहेबांच्याच विचाराचा भारतीय जनता अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसलेला आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामध्ये राणे साहेब असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाच आता विचारण्यासारखा प्रश्नच नाही। अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच बसेल या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे। पण उद्याचं चित्र हे शिवसेनेसारखं उद्या तुम्हाला जर वाटत असेल की शिवसेना तुमचं काम करू शकेल तर भरघोस मताने आमच्या उमेदवारांना तुम्ही मत दाखवा। कारण निवडणुकी काही सोपी नाही। आज जरी असं वाटत असलं नियोजन आमच्याकडे सर्वात चांगलं आहे, 100% आहे आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर 100% शिवसेनेचाच भगवा फडकणार ही माझ्या मनामध्ये शंका आहे। मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही। इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।